एकदम पवार छा गए पवार। आमचं नवीन पायलट आशिष आज पायलट सीटवरती। तर बघा की आतापर्यंत मी आशुक बघितलंय सकाळी सकाळी चायची झुरकी मारताना आमचे आशिष, आणि गाडी खाय आपण साईडला लावून फक्त वाट बघतो 1-5 मिनिटं। ह्या गाण्यात कॉपीराईट हमखास पडणार आमका, कारण ह्या गाण्यात बाकीचे जे होते ना ते कॉपीराईट्स पडलेले आहेत ऑलरेडी। आता ह्या गाणं जर आज तर मग ह्याका पण कॉपीराईट पुन्हा पडणार असा या शुअर असा। तरी देखील आपण शूट करून घेतला, बघूया आता ह्यो पण एक वेगळ्या प्रकारे त्याचा सीटवरती कोण ते ड्रायव्हिंग सीटला अजूनपर्यंत योगेशच आहे। चल ना पुढे। रस्त्यांची हालत खराब आहे। रात्रीच्या वेळेस पण बघितलं तर कोलारमध्ये पोहोचलो आपण। पुढे असा ठाणेश्वर आणि ठाणेश्वरच्या पाठीपाठी आपण असं अजून एक शिवरामेश्वर ऐसर असा। कोलाडमध्ये दोघोले गाडी मागे लावले। रोह्यात पोचलो आपण, पण मग रस्त्यांची हालत लयच खराब आहे। जिकडे तिकडे रस्त्यांची डायव्हर्जन आणि जी पुलांची कामं वगैरे रखडलेली आहेत ती अजूनपर्यंत मार्गी लागली नाही। या रस्त्यांच्या हालत खराब आणि त्याच्यात हाल होतात ते आमचे प्रवाशांचे। कोकणात जाणारा गणेशोत्सव ह्या वेळेस तो कसं असणार हे आता आमकाच माहिती आहे, कारण मग हे हालअपेष्टा सहन करून पण आम्ही गणपती कोकणात जाणार। समोर मोरेश्वर असा, ठाणेश्वर, दत्ताराम, महाकाळ आपली आणि विमलेश्वर। तर मग ह्या गाड्या बघा अगदी एका साथी म्हणजे मागे पुढे असतात, पण जेवणासाठी हे एकत्र दिसतात बघा। तर मग आत्तापर्यंत या माणसांची साथ सोबत राहिली। आपल्या कुटुंबातले हे जे मेंबर्स आहेत ना, आज ठाणेश्वर गाडीवरती आहे योगेश। चला खूप चांगले मित्र झाले जातात आणि ह्यांच्यासारखे मित्र जोडून ना आमका पण चांगलं वाटतं। ही फॅमिली एक कुटुंब असं। चला ते त्यांच्या गाडी घेऊन चालते, आपण आपल्या गाडीत चला। देवगड तर आपलं रेग्युलरचं रूट होतो तोच हा, पण मग बदलापूर, वाडा, पडेल, देवगड आहे ना, आणि तोच पुढे मालवण, आसरा वगैरे जाता का नाही जात, फक्त देवगड पर्यंत आहे। नियम काय सगळेच नियम एवढे कडक पाळले जातात, पण मग यो भारतच आहे सर। नियमांची निष्ठा काय बोलतो ते का पायदळी तुडवले जातात। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो गावी येऊचा होता, गावी आपण येऊ ऑलमोस्ट निघालो आणि बघा बऱ्यापैकी म्हणजे आपण वे टू होम असं। तर मग आपण जसं रेग्युलर जातो तसंच त्याच गाडी तीच गाडी आपली जी लक्ष्मी असा आई का
त्याच गाडी. बघूया चला पुढे जाऊया आणि कसं प्रवास होता तो बघूया. लय मजा असा याच्यात, बघा आवर्जून बघा. बरोबर. सगळ्यात पहिली आपली ही जी बस म्हणजे ही जी गाडी होती ना आपली, ही आपण लक्ष्मी मानतो या गाडीत. आईच असं ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरा बाळांका माया देता, तशी ह्याच गाडीन आपल्याक जी माया दिल्यान ती भरभरून दिल्या. भरपूर उदंड जो प्रतिसाद मिळालो, म्हणून मायबाप हो तुमच्यासाठी खूप खूप सदिच्छा. असं आपला प्रवासाचो हैसरना सुरुवात होणार असा. हैसरना डोंबिवलीतनंच म्हणजे आपल्या ऑफिस जवळ ना आता आपण जे निघतो ते थेट आपण भेटू कोकणात. आजचा प्रवास काही वेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येईल. आमची जी पूर्ण टीम असा म्हणजेच आपली एक कुटुंब फॅमिली असा, हे ट्रॅव्हल्सचं महाकाळ ट्रॅव्हल्सचं जे कुटुंब असा ना, त्या कुटुंबातले आपले सगळे सदस्य सगळे मेंबर्स आपण एकत्र भेटणार आहोत आणि एक प्रकारे एक पिकनिक करणार आहोत. खरोखर खूपच छान प्रसंग असणारा, सगळे एकत्र असतील तर हेच बघू मजा येणार असा. चला पुढे जाऊन आपण बघूया आणि ह्याची मजा घेऊ. शेळपाट्यापर्यंत पोहोचला, पण मग ट्रॅफिक एवढा आला तर ह्या ट्रॅफिकमुळे आपल्या एक बरंच उशीर होत चाललो असा. या अशा प्रकारच्या ट्रॅफिकने आणि बरंच संध्याकाळचा पीक अर्थ आहे, त्यात पण हे उलटे जाणारे जे आहेत ना, हे डोंगळे चालल्यात उलटे येत आहे. एक नाही दोन नाही तर मग हे बघा, हेच बाहेर बघितलंस ना जर परदेशातून किंवा इतर देशातून, तर मग हे वाहतुकीचे नियम काय सगळेच नियम एवढे कडक पाळले जातात. पण मग हे भारतचा थंयसर नियमांची निष्ठा काय बोलतो ते का पायदळी तुडवले जातात. बसलो आतमध्ये. काय रे बाबा, आतमध्ये बसलो होता ना, बाहेर आपण केबिनमध्ये बसलो. आपल्यासोबत दिनेश असा. ए दिनेश, हां तर मग दिनेश असा, दिनेश का आपण रेग्युलर बघतो ओळखतो. आपल्यासोबत आज कदम असत, आपल्या कुटुंबात त्यांचं स्वागत असा. आज बऱ्याच दिवसानंतर ते आपल्यासोबत दिसतात. हां तर ट्रॅव्हल्सच्या कुटुंबात त्यांचं स्वागत असा, ते आपल्या कुटुंबाचे मेंबर्स असतात म्हणजे सदस्य असत याही. आणि सोबत आपले आज सनी असत. तर मग हे पण बऱ्याच दिवसानंतर दिसले, पण मग आपले रेग्युलरचे मेंबर सदस्य बऱ्याच दिवसानंतर आपल्या भेटी केले. आज पायलट म्हणून त्यांनी आज पायलटचा जो ताबो घेतल्याने या, तर ह्याच्यासोबत ते पुढे चलतले. आणि आज आपण जे सोबत जाणार आहोत ना, सगळा गेट टुगेदर करणार. याचं कारणच वेगळा की पावसाळ्यात एक आपण गेट टुगेदर करतो, एकत्र येत आहोत. एक पाच नाही तर एक दिवस आपण कोकण फिरण्यासाठी एक दिवस आपल्यासाठी काढून घेतो. कारण काय की आयुष्य आपला खूप धावपळीचा दगदगीचा, त्याच्यातून एक दिवस आपल्यासाठी जर घेतला तर मग ह्यो दिवस कसं जातात तो बघूचो आपल्याक मेन म्हणजे. आणि ह्या एका दिवसात आपण काय किती गोष्टी मागे ठेवतो आणि नवीन कुठल्या गोष्टींका सुरुवात करतो ते पण दिसत. नवीन उत्साह आणि नवीन ह्याच गोष्टी आपण सुरुवात करतो आपल्या आयुष्याची. चला बघूया, आजची ही मजा काय वेगळीच असणार. गणपती आगमनाच्या अगोदर. हां आणि ते पण गणपती आगमनाच्या अगोदर. आता आणखी थोड्या दिवसांनी म्हणजे श्रावण महिना चालू आहेत ना आता. तर श्रावण महिना चालू झालो की आपल्या मग रेग्युलरच्या ज्या ट्रॅव्हल्स आहेत ते तर चालू होतीलच, आपल्या रस्त्यावर धावताना दिसतील. आणि हां गणपतीची जी लगबग असतात त्या लगबगीत आपण आपल्यासाठी खुशखबर आणतो की आपल्या दुसऱ्या ज्या 2 गाड्या आहेत, स्लीपर येत आहे ना आपली, खायची या सीटिंग स्लीपर आहे, स्लीपर आहे, एसी नॉन एसी. सीटिंग स्लीपर येतात, सीटिंग स्लीपर आहे, सीटिंग एसी नॉन सीटिंग एसी नॉन एसी दोन्ही पण येतात असा. तर मग पण एसी नॉन एसी, स्लीपर पण एसी नॉन एसी. तर अशा सगळ्याच गाड्या आपल्या आता या गणपतीत आपल्या सेवेत हक्काने रुजू होणार आहेत महाकाळ ट्रॅव्हल्सच्या. तर मग ह्या महाकाळ ट्रॅव्हल्स का आत्तापर्यंत जसं पाठिंबा दिलास तसं पुढे पाठिंबा मिळू दे तुमच्याकडून, तीच अपेक्षा असा. आणि आपण पुढे जाऊया. देवगड एक रूट आहे, हां दुसरा बदलापूर वाडा पडेल मार्गे देवगड. बदलापूर देवगड तर आपलं रेग्युलरचं रूट होतो तोच हा. पण मग बदलापूर वाडा पडेल देवगड आहे ना, आणि मग तोच पुढे मालवण आचरा वगैरे जाता का नाही जात, फक्त देवगडपर्यंत आहे. तर मग ह्यो देवगडपर्यंतचा जो नवीन रूट आपण चालू केला हो ना, तर मग तो रूट
त्या रूटमध्ये आपण बघूया. आणि हा याचा व्हिडिओ अगोदर आलेलो आपल्यापर्यंत, आपलं व्हिडिओ आलेलो अगोदरचं. आणि एक नवीन व्हिडिओ येत, तो पण असा, तो टेम्पो ट्रॅव्हलरचा असा, तो आणखी थोड्या दिवसात आपल्यापर्यंत येत. तर मग ह्या व्हिडिओ का आतापर्यंत जसं प्रतिसाद दिला तसं देच्या ही अपेक्षा असा. चला आतमध्ये जाऊया, पुढे पण जाऊ असा जिथू खैसर सोडला आपण आणि पाठी जाऊया. तर आपण इला आतमध्ये इलाव. तर मग आपली जी बाकीची मेंबर्स असत आणि स्वतः मालक असत आपल्यासोबत आज बघा. तर मग सतीश प्रभू, सुरुवात त्यांच्यापासून करूया. सतीश प्रभू असत आपल्यासोबत. आज आपल्यासोबत गुरव असत, तकडे आशू असा आपलं रेग्युलर. आणि आशूसोच्या नंतर आपले पवार असत आहे. सर पवार तर असणारच, पवारांका ओळखत नाही असं होणारच नाही. अशोक पण ओळखताच तुम्ही. आणि हे आपल्यासोबत आज असत अमित सुर्वे. तर मग सुर्वेंका आज बघितलाच, पण मग आपले ह्याच कुटुंबातले हे जे सदस्य असतात ना, आज आपल्या परिचया गेले. तर मग त्यांचं स्वागत असं आपल्या कुटुंबात. आणि आपण पुढे ह्योच प्रवास कसं होता ना तो बघूया. चला आजची जरा मोकळी जा ना हे. तर मग हे जर खेळ खेळला नाही तर मग आपलं टाइमपास होईल कसं. चला ह्याच्या पुढे जाऊया आपण. सरस्वती टेक्सटाईल मार्केट हे पण बरं आहे, सगळं तसंच. चला पळसव्या फाट्यापर्यंत पोहोचलो आपण. जेवूक आपली गाडी थांबली. जर गाडी थांबली तर मग अजून एक आपली हक्काची गाडी आधीची आणि आपला माणूस. जर मग ह्यो माणूस आपल्यासोबत एवढ्या वर्षापासूनचा आणि खरोखर म्हणजे ही माणसं जी आहेत ना ती खूप कामं जी करतात जोखमीची, त्याच्यात एवढ्या माणसांची जबाबदारी घेऊन जातात. बघा तर मग आत्तापर्यंत या माणसांची साथ सोबत राहिली. आपल्या कुटुंबातले हे जे मेंबर्स आहेत ना, आज ठाणेश्वर गाडीवरती आहे योगेश. चला खूप चांगले मित्र झाले जातात आणि ह्यांच्यासारखे मित्र जोडून ना आमका पण चांगलं वाटतं. ही फॅमिली एक कुटुंब असं. चला ते त्यांच्या गाडी घेऊन चालते, आपण आपल्या गाडीत चला. मोरेश्वर एक गाडी येईल, ही आपल्यासाठी नवीन असेल. हा दत्ताराम. आपली गाडी महाकाळ. एक नंबर दिसता, खरंच खूपच छान दिसता. ही बघा या गाडीची जी लुक्स आहेत ना कमाल. या ज्या सर्व चालणार आहेत ह्या रातराण्या, आपल्या या रातराण्या अशाच प्रवासासाठी सज्ज राहतात. आपल्यासोबत आपले मित्र असत, गुरव असत, पवार असत आणि सुर्वे. एक नंबर. चला विमलेश्वर असा सोबत आपल्यासोबत आणि बाकीच्या गाड्या असतील. तर आज होता आपण वैष्णवी हॉटेलला कर्नाळ्यातला असा. चला याच्यासोबत आपण पुढे जाऊया ना. हैसर कृष्णा येली, त्या कृष्णासोबत समोर मोरेश्वर असा, ठाणेश्वर, दत्ताराम, महाकाळ आपली आणि विमलेश्वर. तर मग ह्या गाड्या बघा अगदी एका साथी म्हणजे मागे पुढे असतात, पण जेवणासाठी हे एकत्र दिसतात. आणि काय की ह्या लाईनीत चालणारे हे जे आहेत ना हे सगळे एकमेकांच्या साथी सोबतीन चालतात तसेच. चला आपण पण चाललो आता पुढे. सीटवरती कोण ते ड्रायव्हिंग सीटला अजूनपर्यंत योगेशच आहे. चल पुढे. रस्त्यांची हालत खराब आहे. रात्रीच्या वेळेस पण बघितलं होतं. कोलारमध्ये पोहोचलो आपण. पुढे असा ठाणेश्वर आणि ठाणेश्वरच्या पाठीपाठी आपण असं
अजून एक शिवरामेश्वर ऐसर असा कोलाडमध्ये दोघोले गाडी मागे होते. रोह्यात पोचलो आपण, पण मग रस्त्यांची हालत लयच खराब आहे. जकडे तकडे रस्त्यांची डायव्हर्शन आणि जी पुलांची कामं वगैरे रखडलेली आहेत ती अजूनपर्यंत मार्गी लागली नाही. या रस्त्यांच्या हालत खराब आणि त्याच्यात हाल होतात ते आमचे प्रवाशांचे. कोकणात जाणारा गणेशोत्सव ह्या वेळेस कसं असणार हे आता आमकाच माहिती आहे, कारण मग हे हालअपेष्टा सहन करून पण आम्ही गणपती कोकणात जाणार. ह्या गाण्यात कॉपीराईट हमखास पडणार आमका, कारण ह्या गाण्यात बाकीचे जे होते ना ते कॉपीराईट्स पडलेले आहेत ऑलरेडी. आता ह्या गाणं जर आज नंतर मग ह्याका पण कॉपीराईट पुन्हा पडणार असा या शुअर असा. तरी देखील आपण शूट करून घेतला, बघूया. आता तो पण एक वेगळ्या प्रकारे याच्यासाठी खास आपण खिडकीतनं बाहेर येऊन करतो. पण बघूया मग तरी चला. आपण आता पोचला तो असा घाट रस्तो, ह्योच घाट रस्तो म्हणजेच कशेडी येत आता. तर कशेडीच्या बोगद्याजवळ आपण पोचला, म्हणजे कशेडीच्या बोगद्याजवळ पोचणार बोलतोय, पोचणार असं. थांबो थांबो जायला. आज पण आपण व्हिडिओ किती आतापर्यंत आपण ह्याच्यात दुसऱ्याचे व्हिडिओ बघितले. या रोडला बुकच्या खाली बुकच्या खाली झाला तो एवढी बघायचं नाही, एवढी उडणार ब्रेक करून जास्त उडते. भोसले घाटातला सगळ्यात डेंजरस असा ह्या टर्न असा. बघशाल तर मग समजा की ह्या टर्नला जी संरक्षण भिंत बांधली आहे ना, त्या संरक्षण भिंतीवरती येता जाताना बरेच जण आढळलेत. टायर लावले नव्हते, त्या टायरांची माती केल्याने शाप. कैसरना टायर काही एक शिल्लक नाही राहिला, नावासाठी 4-5 टायर राहिलेत, पण पूर्ण लाईनीत लावले होते टायर, ते सगळे गेलेत. पण हय गाडी बऱ्याच वेळा आपटली असा बऱ्याच जणांची.
काचेवरती किती दिसतात ह्याच्यात किती नाईट विजनला तर एकदम क्लिअर दिसत. सर साई लागलेली आहे असा आपली गाडी ऐसर लागली आणि तकडे बघत तर साई लागलेली अजून. ही पाटी आहे पण ही आता मुंबईवरनं निघाली आहे, सॉरी गावावरून निघाली मुंबईत जाऊची आणि ही चालली गावी साई. सगळ्यात पहिलं पुढे नंबर लावला नसा मांजरेकरांनी पुढे नंबर लावला. मी बोलले आम्हीच पुढे आहो. साई चला सकाळी सकाळी चायची झुरकी मारताना आमचे आशिष आणि गाडी खाय आपण साईडला लावून फक्त वाट बघतो 1-5 मिनटं सतीश आतमध्ये आहे, फक्त येऊ दे आपण मग निघतो. आता त्यांना सकाळचे वाजले 3, भरपूर लवकर गाडी इली आपली. चला आला गाडीच्या मस्त प्रकाशात मालकांची एंट्री झाली आणि मालकांका बुतूर बसवतो आता आपण. चला आता ड्रायव्हर सीटचा ताबा आपले पायलट सुर्वेनी घेतल्याने आणि सुर्वे असं जाता हैसरना चलतलो आम्ही धनकत कसे जात आहोत ते तुमका पुढे दाखवते बघा. समोर बघशाल तर समजा की आम्ही कसे चाललो आहोत ते बघा. डोक्याची चादर पसरली असा डोंगरात. सकाळ झाली मित्रांनो आणि आता आपण थोड्या घरी पोचू. तर मग जरी सकाळ झाली तरी प्रत्येक गोष्टींची नवीन सुरुवात असता. जेव्हा सकाळ होता तेव्हाच नवीन आशा, नवीन गोष्टी, नवीन इच्छा, नवीन आकांक्षा, पुन्हा नवीन जोश, नवीन श्रद्धा, सगळ्या नवीन गोष्टी घेऊन आपण पुढच्या कामाक लागतो. तसंच आजच्या आता ह्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच, पण मग पुन्हा नवीन एक गोष्ट ती म्हणजे आशिष. आमचा आज
पायलट सीटची पुन्हा त्याने भार घेतलाय. दाखवत आहे बघा आमचं नवीन पायलट आशिक आज पायलट सीटवरती. तर बघा की आतापर्यंत मी आशुक बघितलंय ते आमच्या बारक्या गाडीवरती, टेम्पो ट्रॅव्हलरवरती. मोठी गाडी ते का बघितलंय ना चालवताना. आज पहिल्यांदा बघताय मी अशोक मोठी गाडी चालवताना. तर मग आपले हे सगळे पायलट आम्ही घेऊन चाललो, म्हणजेच त्या पायलटांसोबत मी चाललोय आज. आणि आजची मजा काय वेगळीच होती बरोबर. मी सगळ्यांका आज बघितलंय गाडी चालवताना. तर मग ही मजा अजून अनुभवूया. हां पुढे जाऊया. चला आजचा व्हिडिओ आपण तैपर्यंत घेऊया. तो पण मी सांगतोय आज गाडी पूर्ण जाणारा की इंद्रापर्यंत तैपर्यंत आज मी व्हिडिओ करतले. आणि व्हिडिओ मोठं होत थोडंसं मग थैसर ना नवीन दुसऱ्या व्हिडिओ आपण सुरुवात करू, ती पण सांगेल. चला अंबेरीत पोहोचला. पूर्ण धबधबे असत बारकी बारकी. आता आपण सिंधुदुर्गच्या बॉर्डरमध्ये एंटर केला. सिंधुदुर्गची हैसरना सीमा चालू होता, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हैसरना सुरुवात होती. आतापर्यंत जी होता ते आपण रत्नागिरी जिल्ह्यात होता. आता पुढे पडेल सोडला की ह्यो एवढं पट्टो जो आहे ना तो 100 मीटरचा पट्टो लयच खराब आहे. पण मग तो आपलो जो पट्टो असा ना तो किती वर्ष झाली ते का ते बनवतात. मग ते बनवतात ते पण कसे बनवतात बुतूर जेव्हा होल पडले थंय फक्त ते सिमेंट घालतात. आता बघा हैसरना मक्खन. चला तर मग ह्यो असलो मक्खन. तर मग या रस्त्यावरती आपण चाललो आता पुढे. पण मग असेच नाही चाललो. तर मग चांगली गोष्ट काय आहे की आपल्या पायलट्स जे आहेत ना ते सगळे पायलट्स आपण ट्राय करतात. त्याच्यात आता पायलट सीट जो बाहेर घेतल्याने असा आमच्या लाडक्या पवारांनी बघा एकदम पवार छा गए पवार. बऱ्याच दिवसानंतर पवारांका बसलो गाडीच्या सीटवरती उठलो आपण. तर आता पायलटात आणि गाडी आपली पुढे चालली आहे. आपण पोचला होता सध्या एक कुरळ असं आहे सर, म्हणजेच पडेलमधनं बाहेर निघालो की वाड्याच्या मध्ये जो भागात आहे. चला हैसर ना आता पुढे जाऊया. तुला लास्ट स्टॉप आपला हैसरीला. हैसर उतरतो होतं आणि हैसरना स्पॉटवरती जातो. चला तर मग मित्रांनो व्हिडिओ हैसर संपत आहे. म्हणून मग आपल्या रोजचा सांगणार, रोजचा मागणं आणि रोजचा करणं. माझा जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचो असाल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.